कल्पना करा, एक अगदी साधीसुधी गृहिणी आहे. दिवसभर घरातल्या कामात मग्न असणारी, अतिशय शांत, कुणाशीही फार न बोलणारी स्त्री. पण दर मंगळवारी संध्याकाळ झाली की तिच्यात अचानक एक भयानक बदल होतो. ती शांत बाई अचानक जोरात डोलू लागते. तिचे डोळे अगदी लालबुंद होतात आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती चक्क एका अशा जुन्या, रांगड्या भाषेत बोलायला लागते जी तिने या जन्मात कधीही ऐकलेली नसते. हा बदल इतका अकल्पनीय असतो ना की पाहणाऱ्याला तिथे खरोखरच काहीतरी अदृश्य शक्ती असल्याचा भास होतो. आणि नुसतं एवढंच नाही, यानंतर जे घडतं ते तर कोणत्याही सर्वसामान्य माणसाच्या आकलनापलीकडचं असतं. अंगात आल्यावर ती बाई स्वतःच्या उघड्या तळ हातावर चक्क पेटता कापूर ठेवते. तरीही तिला कसलाही चटका बसत नाही. तिच्या चेहऱ्यावर वेदनांचा लवलेशही नसतो आणि नंतर तिच्या हातावर साधे फोडही येत नाहीत. हे बघून लोक दूरदूरून तिला प्रश्न विचारायला येतात, कारण त्यांचा असा ठाम विश्वास बसतो की तिच्यात साक्षात आई किंवा दैवी शक्ती संचारली आहे. मग आता इथे एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. हे सगळं काय आहे? हे जर नुसतं नाटक असेल किंवा लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न असेल, तर मग त्या भीषण आगीच्या वेदना तिला का होत नाहीत? जळत्या कापराचा चटका तिला कसा काय बसत नाही? आणि या उलट जर ही खरोखरच एखादी दैवी शक्ती असेल, तर ती फक्त मंगळवारी किंवा एखाद्या विशिष्ट दिवशी आणि विशिष्ट वेळेलाच काय येते? हे प्रकरण नेमकं आहे तरी काय? इथूनच खऱ्या रहस्याला सुरुवात होते. विचार करा, तुमच्या आजूबाजूला अशी एखादी घटना घडते जिचा उलगडा करणं तुम्हाला पूर्णपणे अशक्य वाटतं. आजच्या या स्पष्टीकरणात आपण अशाच एका रहस्याचा उलगडा करणार आहोत, जे आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचं आहे. अंगात येणे. गावात, शहरात कुठे ना कुठे आपण हे पाहिलंच असेल. काहींसाठी ही साक्षात देवाची कृपा असते, तर काहींसाठी हे एक मोठं न सुटलेलं कोडं. आज आपण या अंगात येण्यामागचं नेमकं सत्य काय आहे ते अगदी मुळापासून समजून घेणार आहोत. ही खरंच भक्तीची परिसीमा आहे की आपल्या मेंदूने खेळलेला एखादा गुंतागुंतीचा खेळ? विज्ञानाकडे याचं काही ठोस उत्तर आहे का? चला तर मग या रहस्यमयी दुनियेत डोकं घालूया आणि यामागचं सत्य शोधून काढूया. या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला आधी यामागचं सामाजिक सत्य समजून घ्यावं लागेल. आपण कधी असा विचार केलाय का की असे प्रकार पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्येच जास्त प्रमाणात का दिसून येतात? चला बघूया. बघा, आपल्या समाजात आजही अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांना त्यांच्या मनातलं दुःख किंवा राग मोकळेपणाने बोलून दाखवता येत नाही. एरवी ती अतिशय शांत असते, अनेकदा सासूचा जाच किंवा नवऱ्याचा मार मुकाट्याने सहन करत असते. पण जेव्हा ती या ट्रान्स स्थितीत जाते तेव्हा ती अचानक एक अत्यंत शक्तिशाली व्यक्ती बनते. जेव्हा एखादी व्यक्ती प्रचंड मानसिक तणावाखाली असते तेव्हा तिचं मन एक सुटकेचा मार्ग शोधून काढतं. अंगात आल्यावर ती स्त्री खऱ्या अर्थाने मुक्त होते. जी सासू तिला एरवी छळते तिलाच ती देवी बनून थेट आदेश देऊ शकते. जो नवरा तिला मारहाण करतो त्याला ती आपल्या आक्रमक रूपाने एका सेकंदात घाबरवू शकते. एरवी दबलेली ती स्त्री या अवस्थेत समाजात एक वेगळीच प्रतिष्ठा आणि आदर मिळवते. आणि म्हणूनच मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून याला मनाचा अंतर्गत उठाव किंवा इंटर्नल प्रोटेस्ट असं म्हटलं जातं. हे लक्षात घ्या की हे कोणतंही जाणीवपूर्वक केलेलं ढोंग किंवा फसवणूक नसते. हे एका अत्यंतिक दडपणाखाली असलेल्या मनाचं एक अनियंत्रित सुप्त बंड असतं. आपल्या लपलेल्या भावना, आपला दबलेला संताप बाहेर काढण्यासाठी मानवी मनानं शोधून काढलेली ही एक अत्यंत गुंतागुंतीची संरक्षण यंत्रणा आहे. पण मग त्या जळत्या कापराचं काय आणि त्या अनोख्या भाषेचं काय? ज्या गोष्टीला आपण चमत्कार मानतो त्यामागे मेंदूची नेमकी कोणती यंत्रणा काम करते ते आता आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहूया. वैद्यकीय विज्ञान या संपूर्ण प्रकाराला डिसोसिएटिव्ह ट्रान्स डिसऑर्डर या नावाने ओळखते. ही एक अशी मानसिक स्थिती आहे ज्यामध्ये व्यक्तीची स्वतःची मूळ ओळख आणि आजूबाजूच्या सभोवतालचं भान तात्पुरतं पूर्णपणे हरवून जातं. ती व्यक्ती एका अशा धुंदीत जाते जिथे तिचा वास्तवाशी असलेला संपर्क तुटतो आणि तिचा मेंदू एका पूर्णपणे वेगळ्याच पातळीवर काम करू लागतो. आता तुम्ही म्हणाल की या अवस्थेत नेमकं होतं तरी काय? तर या ट्रान्स अवस्थेत असताना शरीरात मुख्यत्वे 3 अत्यंत महत्त्वाच्या वैज्ञानिक प्रक्रिया घडतात ज्या एखाद्या सुपर पॉवरप्रमाणे काम करतात. पहिली म्हणजे एंडॉर्फिनची निर्मिती, दुसरी हायपरव्हेंटिलेशन किंवा अतिवेगाने श्वास घेणं आणि तिसरी म्हणजे सुप्त मनाचा खेळ. आपण या प्रत्येकाचा एकामागोमाग एक वेध घेऊया. सर्वात आधी ते जळत्या कापराचं रहस्य. जेव्हा माणूस अशा अत्यंत तीव्र मानसिक ट्रान्स किंवा धुंदीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मेंदू शरीरात मोठ्या प्रमाणावर एंडॉर्फिन नावाचे एक रसायन सोडतो. आता हे एंडॉर्फिन म्हणजे काय? तर हा आपल्या शरीराचा एक नैसर्गिक पेन ब्लॉकर आहे. हे अगदी एखाद्या नैसर्गिक मॉर्फिन किंवा भूल देणाऱ्या औषधासारखं काम करतं. यामुळे शरीराला त्या विशिष्ट क्षणी वेदनांची अजिबात जाणीवच होत नाही
आणि म्हणूनच हातात पेटता कापूर असतानाही तिला आगीचे चटके जाणवत नाहीत. म्हणजे बघा, हा कोणताही चमत्कार नसून मानवी मेंदूने स्वतःला वेदनांपासून वाचवण्यासाठी केलेली ती एक रासायनिक कमाल आहे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे हायपरव्हेंटिलेशन. तुम्ही कधी नीट पाहिलंय? अंगात येणाऱ्या व्यक्ती खूप वेगाने आणि जोरात श्वास घेतात. या अशा सततच्या वेगाने श्वास घेण्यामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी अचानक खूप वाढते आणि कार्बन डायऑक्साईड अत्यंत वेगाने कमी होतो. रक्ताच्या रसायनशास्त्रात झालेल्या या अचानक बदलामुळे त्या व्यक्तीला स्वतःच्या शरीराचं भानच राहत नाही. आजूबाजूला काय चाललंय याची अजिबात जाणीव उरत नाही. आणि आता तिसरं रहस्य, ती अनोखी जुनी भाषा. जी भाषा तिने कधीच बोलली नाही, ती अचानक कशी काय बोलू लागते? याचं उत्तर आहे आपले सुप्त मन, म्हणजेच सबकॉन्शियस माइंड. आपल्या मेंदूची स्मरणशक्ती खूप अफाट असते मित्रांनो. ती अनोखी भाषा त्या व्यक्तीने लहानपणी कधीतरी एखाद्या जत्रेत, नाटकात किंवा टीव्हीवर ऐकलेली असते. आपल्याला वाटतं की आपण ते विसरून गेलोय, पण आपल्या सुप्त मनात ती माहिती कुठेतरी खोलवर साठलेली असते. ट्रॅन्स अवस्थेत असताना जेव्हा मेंदूवरील नियंत्रण सैल होतं, तेव्हा हीच दडलेली माहिती अचानक पृष्ठभागावर येते आणि ती त्या भाषेत बोलू लागते. हे सगळं ऐकल्यावर आता आपण या स्पष्टीकरणाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. मानसिक आरोग्य विरुद्ध अंधश्रद्धा. याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा असायला हवा ते समजून घेऊया. जेव्हा आपण या गुंतागुंतीच्या मानसिक स्थितीला केवळ देवाची बाधा किंवा चमत्कार मानतो ना, तेव्हा आपण त्या व्यक्तीला जादूटोणा किंवा बुवाबाजीच्या अंधश्रद्धेच्या भयानक अंधारात ढकलत असतो. पण वैद्यकीय सत्य हे आहे की अशा व्यक्तीला चमत्काराची नाही, तर खऱ्या अर्थाने योग्य त्या मानसोपचारांची, वैद्यकीय मदतीची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या मानसिक आधाराची नितांत गरज असते. थोडक्यात सांगायचं तर अंगात येणे ही गोष्ट ना पूर्णपणे ढोंग असते ना, तो कोणताही चमत्कार असतो. तो आपल्या अफाट आणि अत्यंत प्रगत अशा मेंदूचा एक गुंतागुंतीचा खेळ आहे. म्हणूनच श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नको, हा विचार इथे अत्यंत मोलाचा ठरतो. आपण आपल्या परंपरांचा आदर नक्कीच करावा, पण त्याचवेळी विज्ञानाची आणि सत्याची कास मात्र सोडता कामा नये. तर आज आपण या रहस्यमय प्रक्रियेमागील सामाजिक कारणे आणि मेंदूचे विज्ञान सविस्तरपणे समजून घेतले. पण आता जाता जाता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. या सर्व वैज्ञानिक पुराव्यांचा विचार केल्यावर तुम्हाला काय वाटतं? अशा घटनांमागे खरंच एखादी लपलेली दैवी शक्ती असते की हे निव्वळ आपल्या मेंदूचे आणि शरीराचे अफाट विज्ञान आहे? यावर नक्की विचार करा. आजच्या या स्पष्टीकरणात आपण इथेच थांबूया. नवीन माहितीसह पुन्हा भेटू. तोपर्यंत जिज्ञासू रहा.